हो 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 आला बाबा, घर आला. आता थांबा थांबा थांबा. आले बाबा संकट पडे. मी आता म्हणलं किती वाजते, 10 वाजते का 12 वाजते येईल रातचे. अरे आले का यात्री होऊन? बापा बाबा लयच उशीर केला राजा. काय रोठायला कोणी होते का नाही म्हणलं लोक. काय राजा 10 वाजता रोठ आहे तयार आहे आणि इथं पायसान तर रातचे 10 वाजले वाटते. हा काय होय आलं काय झालं बरोबर पद्धतशीर. आले का मारत्या चाललाय आला मग काय आता किती मावलं होता मग संध्याकाळचा बापा बाबाला काय बिलकुल असं म्हणजे पद्धतशीर मस्त यात्रा झाली. हा सगळं पद्धतशीर झालं आणि बसला आपला घाई गडबडी उनी तानीचा. हा तुला म्हणलं थांब रे तो बुडा होता सगळे कंदील आबाजी मग उतरले ते. मग किती मजा आली काय बसला आपला आधी येऊन. चल घे आता बळबू आले. घे थैला गेला घे द्यायच्या घे उतरून. चला बळबू उतरा म्हणलं आलं घर तुमचं. हो 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 उतरतो. हो चला म्हणलं उतरून घ्या आता. चला 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 बाई चला उतरा आपलं घर आलं चला. ते गव्हाचं भरले वाटते बळभाऊ नाही का. हो बस आता इथं उतरले की झालं आता नाही का उद्या सकाळी चालले जाते ना. बरं बरं चला मग आता कसं आहे मारत्रा. हो बरं घ्या आता सामान थैला गेला घेऊन घ्या. संकेत ये बाबू लवकर. हा थैली गे लवकर काढून घ्या. कर गाडी रिकामी कर आम्हाला पुढे जाणार अजून घरी. हो बरं बरं घेतो घेतो. कसं करा आपल्या संकेत बैलबंडी घेऊन जाते कुठेतनी. हा उतरा तुम्ही सगळेजण मस्त चहा घी घ्या. आता कसे आले तुम्ही दमून थकून. आता कसं झाबरू आहे नलू मॅडम आलेल्या योगायोग शालू मॅडम आहे. हा या म्हणलं सगळे जण या सगळे चहा पाणी घ्या नंतर चालले जा. काढा सगळे सामान सुमान काढा. संकेत बैलगाडी बंडी घेऊन जा तिकडे कोट्यात. ते नाही ना नाही नाही आता नाही झालं ते आता जेवण फुल झालेलं आहे. आता थांबत नाही आम्ही. हा उतरून घ्या बळबळ लवकर. चला जरा मोकळं करा लवकर चला. राहू दे मारते आता. आता कसं लय टाइम झाला. जाऊ दे जाऊ दे. चला घ्या म्हणलं गाडी पुढे घ्या. उतरा बडबो उतरा चला. 3 वाजता इथूनच निघालो आम्ही. आणि काय यात्रा काय होणार आहे. 5 वाजता तिथे पोहोचलो. 1 घंटा स्वयंपाक पाणी जेवण केले 6 साडेसहा आलो. म्हणत काय 1 घंटा काय यात्रा नाही करायला भेटली तर निघा लागला आम्हाला. अंधार झाला. मग 8 इथं वाजले आम्हाला. काय फायदा आहे काय यात्रा झाली काहीच नाही. हे म्हणतच तरी हो शांताराम भाऊच्या मागा लागलेत म्हणे हे यायला झाकटच पडणार आहे म्हणे. हो शेवटी झालं तसंच. आता आहे म्हणलं विचारायला ध्यानच नाही तुम्ही. म्हणलं ते शांताराम भाऊला विचारलं का मग ते गव्हाच्या पैसे देतो म्हणते का गहू देतो म्हणते. हा कसं काय म्हणलं ते. हा पाहा लागेल आपल्या उद्या निघा लागेल ना. काय 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 आले आले तेच विषय काढत असते का म्हणून का. अरे काहीतरी बोलता आले ते झाली. आता मी आता संध्याकाळी बा आपलं यात्रेहून आलं की घरी गेलं की विषय काढू बा उद्या कसं काय गव्हाचं तर त्याने इथं त्याला उतरून मारतीच्या घरी. मग आता ती तिथं आता आपण मुक्कामी असल्यावर आता तिथं जाऊ काही काय म्हणा द्यायला. आता सकाळी म्हणा लागेल बा कायचा गहू कायचा म्हणलं का कोणाच्याकडे म्हणजे शांताराम भाऊजीकडे गहू आहे का तुमचा. नाही ना ते दवाखान्यात बिल आहे 7,500 तर ते म्हणे गहू नाही तर मग तूरगिरी ते देऊन टाकतो बा. तर ते राहिले पैसे. म्हणून त्या हिशोबाने आलो तुम्ही. मला यात्रा होते बा आणि आपलं गहू नेणं होते. तर म्हणून कसं आहे त्याला फोनही लावला होता. तर ते म्हणे आपण म्हणे यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी आपले हार्वेस्टर येते म्हणे आपल्या वावरात. काढले की घेऊन जा म्हणे 2-3 पोते. म्हणून म्हणलं मग चालले बा घेऊन. कुठं त्याच्या वाई लागून राहील तुम्ही. ते गहू काढान काही काय काही वावरात उभा गहू ते अजून. हा हो नाही हार्वेस्टर सांगितलं ना कोणतं काही. हा तुम्ही बा त्याला म्हणा बा 7,500 देऊन द्या म्हणा. मला जाऊ द्या म्हणा काम आहे म्हणा मामांग. नाही मग तर बरंच आहे त्याला गहू इकला की देतो म्हणते ना. मग ते पुढच्या लावणार आहे ना म्हणून तर मी आलो हातासाठी गहू आलेला आहे पटकन घेऊन जा. नाही तर माहिती नाही का मग माझ बोन माहिती मला माहिती आहे ना वय काय त्याची मला लहानपणापासून. नाही तुम्ही म्हणता ते काही खोटी गोष्ट नाही म्हणा. कसं पैसा नाही सुटत हातचा शांताराम भाऊच्या. हो कसं आहे तुम्ही असं करा मग माझं म्हणणं आहे. हा पैसे तुम्हाला काढणं आहे की नाही गहू न्यायचं आहे ना तुम्हाला. हो हात धुवून मागायला का द्यायच्या. हो आज रातच्यानं काय करा इथं आता तुम्ही इथं झोपसान कधी बैठकीत नाही त्यापेक्षा त्याच्या घरच्या बैठकीत झोपा. हो नाही तर सकाळी हे बा झुंगारा देते बरं. हो बिलकुल दूध घेऊन कॅना घेऊन गेले की येणंच नाही द्यायचं 100% सांगतो तुम्हाला. मग काय तुम्ही मग शेवटी कटायचा आणि गावाकडे चालले जासा. तसंही करून ते हो काही सांगतात नाही म्हणून तर मला इथं उतरून दिलं द्यायला बरोबर. हो आलं म्हणे घर उतरा म्हणे. मग आता आपण काय म्हणा आपण त्याच्या घरी जा. तुम्ही बी हुशारी करा ना. ते हुशारी करते तुम्ही हुशार आहे ना. डबल एम आहे तुमचं बी. तुम्ही काय करा म्हणाले का मारतीच्या घरी झोपायला जागा नाही म्हणा. हो ना सगळ्या बाया हे 3 गोष्टी द्यायच्या. मी झालं म्हणा कीर. हा हो तर मग कसं बैठकीत आहे का म्हणा जागा बस तिथं झोपा तुम्ही. सकाळी उठली की बस का गव्हाचं आणि रातच्याने विषय काढू आपण तसा. बस बिलकुल हात धुवून मागा लागा द्यायच्या पुरे बाबा 3 नाही 4-5 पोते घेऊन जा अगं बघ हो देतो म्हणा तुम्ही झोलवाले गाले. तसंच करावं लागेल ते नाही का. हो हो बरोबर आहे. ते हुशार आहे मी हुशार ना मी त्याचा माझ ना मग. चल मग आता कसं आता काही जेवायचं काम नाही काही नाही मग. हो तिकडेच मग सोय लावून नाही तर दाट्टा लावून घेईन तर बसा बोंबलत. हा चल मग आता जरासं दुकानात बसू. सरपंच म्हणे येतं म्हणे सुपारी गिपारी इलाजी खाले. चला मग चला आता काही थांबण्यात मजा नाही. चला मग तू इथं झोपून ना. हा मी तिकडे झोपतो त्याच्या घरी. हो सकाळी येईन मी चहा की पाणी झाल्यावर त्याचं काय होते काय नाही तर त्याच्या मागा लागा लागेल मला. मग मी येते आता उद्या दिवस राहूनच राहील. माझ्या भावाचं घरच आहे. तुम्ही तिकडे राहा तिकडे जा झोपाले मग. जेवायला येता फक्त इकडे. नाही जेवण फेव तिकडे जाता बिलकुल पिच्चाच नाही सोडत ना. शांतराव माग जिथं गेले तिथं तू टेन्शन नको घेऊ. आता 1 नाही 2 दिवस रविवार लोक राहायला चालते सुट्टी काढायला आहे पुन्हा. चल मारती मग आता लवकर चालले जाऊ मग. आता कुठं दिसला नाही ना रोड तुमचा मन धाबा होता. मग काय आता किती पाहिला सरपंचच तर म्हणे मला नाही दिसला मला काहीच नाही. काही कुठं केला आणि काय कोणत्या कोपऱ्यात होते बसेल कोणत्या वावरात झाडाखाली तर. 3 वाजता आले नाही. 3 वाजता आल्यावर काय कोण थांबणार नाही तिथं. बसले असं तुम्ही आधी पाहिजे बघ संध्याकाळचा होता यायचा बघ विचारा द्यायला. अरे होता पण ते उशिरा होता ना. ते झाकट पडाय ना मामा जो माहित नाही तुम्हाला शांताराम घनगणी. मग काय जाऊ द्या आता बरं आहे ते जाऊ द्या. हो पडलो आता घरी आलो मारते घरी पाणी पिलो आणि मला चला आता दुकानदार म्हणे चला या बा भेटाले. अजून मला जाणार शांताराम भाऊजी इथं. असं हो आता तुम्ही काय दोन्ही घरचे पाहुणे पाहिजे बा. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. कुठं आता शांताराम घनगणी इथं काय बस इथं काय काम आहे आता. जेवण खाऊन तर चांगलं झालं असं ना आता रोटावर. हो ना ते पैशाचं हो पैसे गहू नाही का आपले. तुम्ही राजा ते 2,500 रुपये ते दवाखान्याचे तुम्ही देऊन बसले द्यायले. आता मला काळाची किती आपत पडली. आता पैसे मलाच काढा लागते का नाही. गहू देतो म्हणे बा आता.
अरे बाबा, तेच का तुम्ही ते फोन केलं तेच का? आम्ही अजून भेटलेच नाही, दिलेच नाही देईन पैसे मग. काल आले, आज आले आणि तुम्ही सकाळी मागितले नाही का मग? काय ते आपलेच पैसे ना आपल्याला चोरी मागायची हो एखादी म्हणजे असं वाटतं की कर्ज मागू राहिला भाऊ. मग आता कसं तरी जातो आता विषय काढतो म्हणतो बा कसं काय देता गहू का काय कसं का जाऊ दे सकाळी. काय त्याचा स्वभाव असतच आहे ते. हो ना, पण आता आमचे 5,000 तर जमा आहे त्याच्यापाशी, त्याला अडीच टाकायला देऊन द्यायची असते. खरचले असं ना खर्चून टाकते ते मग काय खरचले ना आता द्यायची पडली बोम आता मध्ये गहू देतो तुरीवर घातलं होतं आता गव्हावर घातलं. जाऊ द्या ना मग, आता गहू घेऊन घ्या ना. अगं बघ, जाऊ दे तिकडे, येरी पाहिजेच ना तुम्हाला खाले वर्षभर. जाऊ दे. जा आता विचारपूस करा, नाही तर अजून मग कसं अजून कुठं इकडे तिकडे वावरात चालला जाईल तर बससान मग. हो ते आता जागली जाते काय सांगा नाही का. बरं ठीक आहे मी पाहतो मग काय चला ते मारत राव येतो म्हणे घरून. हो गेला काय मी तिकडे जातो मग मी. हो येतो मग. पैसे पण तुम्ही एक दिवस शिल्लक राहा, पण पैसे काढूनच जा म्हणलं, नाही तर भैमुगार दिन मध्ये लुटून दे. हो, गहू काही इकत नाही लवकर काही. आता हे बघ गर्दी आहे अरमान मार्केटले. हो, म्हणून म्हणतो खायचे गहू आहे 2-4 पोती घेऊन जा ग बघ. हो, आणि आम्हाला म्हणू नका तुमच्याकडे पैसे होते 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 आम्ही देऊन बसेल आहो. हा, जा आता तुम्ही, टाइम काही करू नका, नाही तर चालला जाईल जागलेले. बळबळ झोपले ना का. हो तुम्ही तर म्हणे झोप येऊ राहिले डुलकी येऊ राहिले म्हणे गाडीत. हो मॅन झोपले असाल तुम्ही. काय ते झोप लागते काय ते राजा मारतीच्या त्या बैठकीतनी मग ते बायाच्या गोष्टी ते काय राजा निरा तेच ते कॅशिट फिरून तिथं मला मारती बा कुठं तरी बा. हो व्यवस्था कर म्हणलं झोपायची आपली. हो तर मग आता मारती म्हणे बा झापरूच्या खोलीत बरं आहे म्हणे जागा. काय तर राजा त्याचं बी मा ते झाडपूस नाही काही नाही ते बुडा करून राहिला झाडपूस. हो तर आता मला कसं करा आता किती झोपायचे वांदे आले. हो शेवटी मारती म्हणे चला म्हणे आता शांतराभाऊच्या बैठकीत आता तुमची व्यवस्था करायला लावू म्हणे. आपलं कसं आता ते बरेच दिवस बंद होते का नाही, म्हणून जरासं ते कसं झाडपूस ते चालू आहे बुड्याचं म्हणे. 11 वाजते म्हणे. आता बड भोले काही थांबा टाइम नाही ना, आता मला येऊ राहिले म्हणजे झोप. हो आता काय करा. आम्ही तर इथं आले का बळू आता. हो गव्हाचा विषय नाही आला पाहिजे ध्यानात. नाही अरे आपलं हक्काचं घर आहे नाही. हक्काचं घर म्हणल्यावर आता मग तुम्ही इथं यायलाच पाहिजे. मी तर फोन लावणार होतो तिकडे बसते का नाही बा बजेट. मग काय तर बरं झालं आता बैठक रिकामी आहे आपण दोघं इथं झोपू. बाय वसरीत आहे तिकडे आहे ना ते खोली पलीकडे रिकामी. हो, तुम्ही इथं झोपा मस्त मी इथं झोपतो काही वांधा नाही. हो ना पण मला आहे का नाही जागा काय सांगा तरी म्हणून म्हणलं विचारा नाही तर मग आता काय कुठं झोपा वावरात झाला की काय सांगा. त्याचं कुठं वावरातून घेऊ राहा काही आपलं. हो तुम्ही बा आता कसं करा जरासं करता का ती आपलं रोटातलं उरलेलं आहे वांग्याची भाजी हे ती जेवून घेऊ म्हणलं जरासं संध्याकाळचं एक वतर मारून घेऊ. आता नाही जेवत मी बस आता बस कसं आहे आराम करतो. हो बस आराम करतो. मला एखादं ब्लँकेट नाही तर काही जरा थोडी थंडी वाटू राहिली कशी. दिवसभर ऊन आणि संध्याकाळी थंडी वाटते. आणा बरं एक ब्लँकेट येते करतो मी देतो अंग टाकून आता. बरं तसं करा मग नाही का. बरं ठीक आहे मग आणून देतो मी तुम्हाला काही वांधा नाही. हो सकाळ गव्हाचा विषय नाही हो ना आता नाही जाऊ बा मग उद्या सकाळी ये जा मग लवकर. मग किती वाजता चालले वावरा गिवरा कोणी येऊ नाही तर मग चक्कर मारून जरा गहू हे ते पाहून येऊ जरा. हो राजा पाहत आहे गव्हाची गोष्ट काढली. अरे म्हणलं शांतराभाऊ ते आपलं गव्हाचं कसं करता म्हणलं मग. म्हणजे कसं झालं आपल्याला आता संग मग कसं जाते मग आता. एखाद्या खटल्यात टाकले आपले 2-3 पोते काय होते आपला हिशोब तेवढा. 7,500 जेवढे गहू येईल तेवढे देऊन देता मग. जमल का उद्या मग उद्या कसं मग मुक्कामच आहे. हो याची बहिणी म्हणे उद्या दिवस राहू. हो तर मग उद्या काढणं होईल का म्हणलं तुमचा. खरं आहे गव्हाचं आता उद्या हार्वेस्टर पाहिलं नाही ते नाही का. जाऊ दे नाही म्हणलं तर राग यायचा. नाही हे बा मी तेच म्हणत होतो तुले आता विषय काढणारच होतो. हो ते गव्हाचं कसं झालं उद्या आपल्या सकाळी हार्वेस्टर पाहा लागल. नाही तर मग मजूर जर असलं तर मजूर उद्या सोंगलं की मशीननं काढलं की झालं. नाही तर मग हार्वेस्टर पाहलं का 2-3 घंटे जिकडे उद्याच तुमचं संध्याकाळ होऊन जाते. चालते मग घरी उद्या हवं आपण इथं. उद्या जरी आपलं झालं ना तरी चालते काही हरकत नाही. मग सकाळीच पाहू मग काय हार्वेस्टर कुठं आहे काय तर. म्हणा उद्याच बिलकुल जिकडे तिकडे. हो चल ये मग मारते तू. हो आम्ही करतो आरामात. हो यायला ब्लँकेट देतो आरामाला. हो ठीक आहे या मग. उठल्या बळू तेच म्हणलं मला उठले का नाही. हो घ्या म्हणलं ब्रश ग्रश घ्या नाही तर मग कसं मंजन आहे काळा मंजन आहे लागलं तर विटोबा आहे. हो घ्या मंजन आपलं करून घ्या. मी आलो 10 मिनिटात बस दूध काढून उकड्यावर लिहून राहिले तर. हो कसे गडबड करते बात आलोच मी 10 मिनिटात. हो बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. हो ते आपलं स्वच्छता गृह हे ते आहे ना मग घरी काय नाही बाहेर जा लागते. हो बा घरी येणार राजा का मार खाल्ला होता राजा मग ग्रामपंचायत सदस्य आहो ना मी. बिलकुल स्वच्छता गृह आहे आपल्या तिकडे मागच्या साईडला. हो जा तिकडे पद्धतशीर आहे पाणी गिरी सगळं ओके आहे बिलकुल. हो जा मस्त पद्धतशीर आपलं फ्रेश झालं तर आंघोळ करून घ्या आलोच मी 10 मिनिटात. चला बा आता नाही का. हो मला वाटतं कसं काय करा नाही इथंच थांबा लागत नाही का. नाही तर मग कसं झुंगारा द्यायचा आहे माणूस. हो इथंच थांबा आता याचं शेपूटच पकडून राहा तुम्ही नाही का. हो आता चहा पाणी झालं की चालले का हार्वेस्टर पाहिले. हो बस झालं 12-1 वाजे लोक काढलं की निघाले मग नाही का. हो संध्याकाळ लोक जाणंच आहे आपल्याला. हो तसं करायला इथंच थांबतो मी आता मारतीच्या घरी काही जात नाही. इथंच कपडे बोलावतो इथंच आंघोळ करून घेतो. घ्या चहा घ्या म्हणला आता. हो काय झाली आंघोळ झाली का मग झाली तयारी झाली ओके. आता तुम्हीच तर म्हणे इथंच थांबा आलोच मी 10 मिनिटं काय 10 मिनिटं करता 1 घंटा लावला तुम्ही दूध काढाले. मग काय आंघोळ बिंगोळ सगळं झालं माया वाटच पोराला तुमची. हो चला झाली का तुमची तयारी. हो चालेल जो फटकन हार्वेस्टर पाहिले. आम्ही मला गेला का तिकडे आता हे दूध घेऊन जायला लागतं मला डेअरीवर. असं हो का बरं तर मी काय म्हणतो तो बळू जाऊ ना आपण हार्वेस्टर पाहिले आपल्या अर्जंट जाणंच आहे. पण मी काय म्हणत होतो हे आपल्या 2 कॅना एवढ्या कसं 20-30 लिटर दूध आहे आपलं रेग्युलर आपण डेअरीवर घेऊन जात असतो. तर ते कसं उकड्यावाले वाट पाहिजे तिकडे. तर म्हणलं एवढे पोचून दिले असते मी. हो आपलं डेअरीवरच आहे आता आलोच तुम्ही अर्ध्या घंट्यात समजा. राजा महावीन तर तुम्ही काही एकच काढता राजा आता कोणाला सांगा ना ते. बा मी मारतील फोन करतो बा. हो ते जाईन त्या. हो तुम्ही थांबा तुम्ही हार्वेस्टर पहा मला उशीर होईल ना मग. आज आता कसंही करू 12 वाजे लोक जर हार्वेस्टर सापडलं तर मला संध्याकाळी जाणं होते ना मग.
हो ना ती बरोबर आहे, पण आता माहित नाही आता कसं असते 17-56 कामं माणसाच्या मागं. आता तेच तर आता वावरात गेलो नाही मी. बरं असं करतो मग मारतील पडतं का मग तसं करा मग, पण गाडीला कसं मग आपल्याला हार्वेस्टर पाहायला गाडी नाही राहणार ना. हो ते पाहते ते गाडीचं पहिले. आता मी काय म्हणतो मारतील फोन लावून द्या आणि त्याला म्हणा गाडी एवढं दूध घेऊन जा म्हणा आजच्या दिवसा. जाऊ दे नाही तर मग झाबरोला सांगून द्या. बरं बरं मग तसं करा, मी जात नाही मग नाही का, तसं करतो. हो ठीक आहे मग आता मी एक तर मारतील नाही झाबरोला फोन करून देतो त्याला म्हणतो मग घेऊन जा आपली गाडीने आणि दुधाचे कॅन घेऊन जा. बस 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 तेवढं करा आणि लवकरात लवकर आंघोळ करा आणि चला तुम्ही मला सांगा. हो हार्वेस्टर कुठं आहे कोणत्या वावरात आहे पाहू लवकर आणि बोलणी करू दे संग. बस बस आता त्याच का मी हो फोन तर लावते म्हणून मारतील हो त्याला म्हणतो येऊन जा गाडी घेऊन जा. हो ठीक आहे मग. मग बळू आता मग इथे जेवण करा म्हटलं तिकडे, मग आता काय बसता इकडेच मग स्वयंपाक करून घेतो तुमचा. आता बस तेच सांगून राहिलो होतो स्वयंपाकाचं इकडेच करतो द्यायचं, कारण की काय झालं आपल्याला गहू काढायचा आहे आज. हो आणि मी चाललो होतो हार्वेस्टर पाहिले जरासं उशीर होऊ शकते. तर तिकडे आता कसं मारती इकडे मग आता उशीर आल्यावर कुठं जात बसतील ते. इकडे स्वयंपाकाचं पाहून घेतो तू. हो जरासं गहू आता त्याला गहू न्यायचा आहे की नाही. हो आता ते थांबल्यात तेवढ्यासाठी. काय जीवट आहे बाबा बळभाऊ, आता काय गहू देतच नाही त्याची आम्ही सांगा बरं. हो पण मी म्हणतो ते हार्वेस्टर सापडन काही काय काही हो त्यापेक्षा बळभाऊला आता गहू काढल्यावर त्याच्या घरी नेऊन देता ना तुम्ही, किती पोते आहेत त्याची तर. देते वाटे काढून म्हणलं नाही का. हो ना हो ना मी तेच म्हणलं चंद्र बोले मला राहू द्या ना म्हणलं नंतर द्या आणून द्या. पण नाही म्हणे मग माझ्यानं होत नाही, मग त्यापेक्षा तुम्हीच थांबा ना आजच्या दिवस. आता एरी मी थांबून राहिलो होतो. मग जाऊ द्या मग म्हणलं आज होतेच काढणार मग पाहून घेऊ. नाही तर बाबा मग असं करा ना, मी 7,500 रुपये देऊन देते त्यांचे. त्यांना मला कुठे घेऊन घ्या, कारण की कसं होते मार्केटचा आपलं पॅकिंगचा गहू घेतला काही टेन्शनचं काम नाही राहत. हो ना पैशाचा विषय नाही, तो जोडचे काढला तर माझ्याजवळ नाही का पैसे. मी रात्रीच म्हणलं त्याले हे पैसे घ्या, पण ते मिनता केले तरी घेत नाहीत ना. कारण की त्याला पैशाची आवश्यकता नाही, गहू पाहिजे ना आपल्यासारखं गहू नाही सापडत ना. कडक गहू घालून देईल कोणी बी बळबवले त्याला काही समजत नाही. कसं आहे नरम पोह्याचा गहू आहे ते म्हणजे तुमचाच द्या गॅरंटीचा आहे. तर मागच्या वर्षी आपल्या इथं दिला होता असं आहे ते. बस बस तसं झालं ते पैशाचा विषय नाही. पैसे तर आता काय महिना 2 महिने राहिले चालते, पण कसं आहे गॅरंटीचा गहू पाहिजे ना आपल्याला. हो म्हणून कसं आहे तुमचं आहे. आता कसं आता मास भाषा म्हटल्यावर मग काय दुसरी ते 5 बसता फसवणुकी धंदे. बाबा तुम्हाला काय करायचं ते हो, पण मला वाटतं बाबा कसं पैसे दिले मोकळं. तसा विषय नाही, पैशाचा नाही विषय इथं कसं आहे संबंधाचा विषय आहे ना असं आहे ते. बरं ठीक येऊ का मग आम्ही आता. हो ठीक आहे मग आता स्वयंपाकाच पाहून घ्या तुम्ही, येतो आम्ही हार्वेस्टर पाहून जरा. हो ठीक आहे. आम्ही आता इथं काय लागलो रे हार्वेस्टर पाल चाललो ना आपण, इथं काय विचारपूस करू राहिले तुम्ही, त्याला टाइमपास नका करू. नाही ना जर नाही हार्वेस्टर सापडत तर काय करा, आता हाय मजूर ते विचारून घेतो. हो एवढ्या जर बाया असल्या तर एका दिवशी धुवा वाजवते आपल्या गव्हाचा. मग संध्याकाळी लाईने पटलाची आपली मशीन सांगितली की बस गहू काढला की मोकळ्या मग चांगला निघते. टेन्शनचं काम नाही, तुम्ही काळजी नका करू. थांबा मला विचारू द्या, नाही तर मग हार्वेस्टर पाहू नाही भेटलं तर. 1 मिनिट थांबा तुम्ही. मग कसं करता गुंबा मावशी पाठवता का मजूर मग. हो आजच्या आज बा 3 एकर गहू आहे आपला. दळ 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 एका सगळे मजूर जर पाठवलं ना तुम्ही मोकळं होऊन जाते. आजच्या आज मोकळं. पहा मग ते संत मग काढून तेवढं. होतच नाही बाबा, आता वक्त सांगितलं होतच ते का आमच्या दुसरीकडे हरभरे लावा आम्ही, मग काय राहिले सुद्धा हरभरे काढणार आहेत गव्हात नाही बाबा. किती ते उंब्यावर वृत्ते दान हे ते बाय येत नाहीत मला तिकडे. ते मशीन न काढा नाही हार्वेस्टर न काढा काय नाही काढा येत नाही मला बाय. काय करा आता आल्या असते तर काय बिघडलं हरभर आल्या थोडंसं मागं पुढे करा. द्या ना ऍडजस्टमेंट करून अर्धे तरी द्या मजूर. एक मजूर नाही भेट सगळे लागलेले जिकडे तिकडे. हो सगळे मजूर पाठवा लागतात मला प्रत्येक कास्त करायचे. वक्तात नको येत म्हणलं अशी. हो जा म्हणलं तुम्ही आता कुठे बी. जाऊ दे तिकडे बरं, नाही तर नाही. हो नाही का चला मग हार्वेस्टर पाहून गेलं का. हो गाडी काढतो चालले जाऊ. काय तुमची गाडी घेता मग कसं करता. आम्ही दादा काय माहीत गाडी का. बरं चला भाऊ आता काय आता काढाच लागत नाही का. कुठं मग कुठं जवळपास चालतं का, कुठं खेड्यावर चालतं का. इथं आपले मसनी किसनी तिथं दिसलं होतं मला एक हार्वेस्टर. हो पाहतो असलं तर. हो गाडी घेऊ तुमची चालले जाऊ पटकन. हो ना आता गाडी तर बरं ठीक आहे, रस्ता चांगला आहे ना, पण म्हणजे काही नाही तर गाडीचं काम निघायचं नसतं. 7,000ची गहू नाही तर गाडीच लागायचं 10,000 रुपये. चांगला आहे रस्ता. नका सांगतो तुम्ही रस्त्याचं नका विचारू, आता रस्त्याला सुपर झाले तर काही विषय नाही. चला तुम्ही गाडी काढा पटकन चला. चला चला आता कसं आहे कसं नाही का. चांगला आहे म्हणते बा. बरं ठीक आहे ठीक आहे चला आता चला. चंद्रभाऊ तिथं हार्वेस्टरवाला चला मला लवकर लवकर तिथं. चला चला चला. वा सापडला नाही का हार्वेस्टरवाला. मैं आता म्हणलं कठीण झाले का. अरे बोलो क्या बाजी क्या बोलते कैसा क्या है. हाँ क्या एकर क्या है. हाँ अपने को कैसा गेहूं काटना था वहाँ. हाँ हाँ वो कैसा हमारे वो एजेंट है वहाँ पे बैठे हुए, वो पेड़ के नीचे बैठे हुए हैं, उनसे मिलो. वो कैसा है हमको कैसा समझता नहीं तुम्हारे इधर का क्या है, तो उनसे बात करो बराबर, वो बराबर बता देंगे तुमको. अच्छा ठीक आहे उधर बैठे क्या. अच्छा ठीक आहे एजंट आहे का. बरं अरे का म्हणलं कसं काय सोय रे. हा काय म्हणते कसं काय एकर लावलं तुम्हाला. अरे आत्ताच आणलं ना बा हार्वेस्टर. ते बाजूचं वावरातलं झालं आपल्या वावरात लावून राहिलो. ते आपलं कसं नारळ अगरबत्ती याची राहिली म्हणून थांबून ठेवलं. येऊन राहिले ते घरच्या आपल्या. तर म्हणलं 2,000 रुपये एकर म्हणून राहिले बा. हो काय आता काय पुरते का तुम्हाला. पहा मग कसं काय आहे. 1,000 रुपये एकर म्हणजे नाही असं असं. हो का मग एकरात आहे ते बरोबर नाही का. हो आपला हराच्या अडीचं एकर आहे समजा. पाहू आता काय म्हणते तर. पाहा मग विचारून ते त्याचा एजंट बसलेला आहे तेच करते सगळे सौदे घेऊ दे. हे यायला काही समजत नाही. हे फक्त जिथं सांगितलं तिथं लावते ते. मालक हे आहे म्हणा, पण ती एजंटच सगळं करून राहिला ती. बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. हो काही वांधा नाही. फक्त माल गेलं चांगला निघते मग नाही का. असं म्हणजे काही उडते हे ते काही असं वांदेल काम नाही तर. टेन्शन नाही चांगला आहे ना मशीन. पहा ना ते आता त्या माणसाचं झालं का नाही आपलं तिथंच आहे ते एजंट. हो त्याला भेटा तिथं गहू पहा काय कसा निघाला काय नाही तर जा तिथं. चला बरं लवकर कुठं आहे तिथं लवकर पाहू त्याला बोलून घेऊ. हो हे झालं की मग नंबर लागून जाते आपला. हो चला पटकन. हो तिकडे आपण बोले लोक त्याला अर्धवार होते यायचं नाही का. हो चला मग चला. हो बोलावून घ्या म्हणलं तुमची नारळ अगरबत्ती पटकन सुरू करा भाऊ. हा लवकर लवकर. हो ना भाऊ जा तुम्ही तुमचं काम करा ना आमचं करू द्या ना आम्हाला. जा तुम्ही जा जा.
असं म्हणजे अरे बाबा 3 एकर आहे ना वावर, मोज ना बा भल्या माणसं, तू दाखवून मला 7-12 दाखवून तू मग काऊन नाही दाखवून राहिला. 2 एकर आहे, 2.25 आहे, काहीचा म्हणतो 2.5 आहे, 3 एकर टनटन वावर आहे हे. धुरे बंधारे सोडले तरी बी मग तुला काय वाटून राहिलं मी का आत्ताच करून राहिलो का हे धंदा. मग काय का हार्वेस्टरवाले करता लंबे बावा दे, आत्ताच मोज म्हणलं, माझं टेप आहे, सगळं आहे माझ्याजवळे. सगळं तुला काय सोपं दिसून राहिलं काय. अरे नाही ना भाऊ, 2.5 एकरच्या वर वावर आहे, फेकून देणार नाही ना ते. धुरे बंधारे किती केले याच्यात मग लस 2-2.25 एकर वावर आहे आपलं टनटन. मला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. तिच्या वहीन तर तुम्हाला तेच म्हणून राहिलं भाऊ, 7-12 दाखवा ना तुम्ही, 7-12 दाखवा. 3 एकराचे 6,000 रुपये मुकाट्यानं काढा तुम्ही, सतावू नका म्हणलं. माल काढला की सतावत नका जाऊ तुम्ही. मग हार्वेस्टर तिकडे दुसऱ्या वावरात सुरू होऊन राहिलो, मला इकडे अटकून ठेवलं तुम्ही. अजून मला सौदे नाही का पुढचे 2 वावर करेल आहे ना मी अजून. ना भाऊ हे बा धुरे बंधार लय मोठमोठे आहे ना बा. 2 वही तर आमच्या अशा वाया गेल्या धुऱ्यातनी. मग 2.5 एकरही नाही आमचं, 2 एकर आहे. 2.25 मध्ये लयच लय समजा. फिरली तुझी नियत आता, म्हणजे तुला द्यायची इच्छाच नाही असंच म्हणणं आहे ना तुझ्या. अरे भाऊ हे पा पैसे काढल्याशिवाय राहत नाही म्हणलं, ते मला मारीन नाही ते हार्वेस्टरवाला. का सोपे आहेत का ते लोक तिकडले. म्हणलं एजंटगिरी करून राहिलो का एवढं सोपा नाही म्हणलं मी. मुकाट्याने 6,000 रुपये काढून राहिला का नाही काढून राहिला हे सांग तुम्हाला. आता दादागिरी करू राहिला भाऊ, दादागिरी नाही चालत म्हणलं इथं. बा म्हणलं मुकाट्यानं 2 एकराचे पैसे घेसान का नाही तर उचल निघा मला वाराच्या बाहेर. बाबा आता तर तुला चांगलं टॉप लेवलला चालला तू आता. तू बा माया नादी येऊ नको बरं तू. तू कसं तुला माहीत नाही मी कोण आहे तर. मामा लुटेरे म्हणतात म्हणलं भाऊ. आपल्या वयस नाही जायचं. तू हे बा रातोरात हे बा एक दाना घरी जाऊ देणार नाही म्हणलं, सांगून राहील तुला आत्ताच. भाऊ म्हणलं जाऊ द्या ना, ते माहिती आहे का तुम्हाला, राहू द्या म्हणलं भाऊ. दादा तुम्हाला माहित नाही ते, देऊन द्या तुमची ते. कोणा पण राहायच्या कशी बोलायची भाषा यायची. पहा बरं 2 एकर असून 3 एकर आम्ही वावर राहायच्या. म्हणलं भाऊ आता येईल काय बोला, आता यायला म्हणलं 7-12 दाखवा बा, जे काय ते खरं स्पष्ट आहे समोरासमोर. नाही म्हणते ती. मग आता सांगा काय करायचं आता. देऊन टाका भाऊ म्हणलं, जाऊ दे ते कसं तुम्हाला माहित नाही बरं भाऊ. हे बा मोठं कठीण काम आहे. जाऊ दे आता काय तुम्ही राजा फालतू. जाऊ दे आता, हे आले म्हणून देऊन राहिलो मी. चला बा चला, खोपडीत चला, देऊन देतो मला तुम्हाला. बोला तुमचं काय म्हणलं सांगा लवकर. जाणार म्हणले पैसे घेणं यायच्या बच्चे. चालतं का म्हणलं, आपला गहू होतं राजा. कसं आहे काढसन तर मग कसं आपले शेजारी पाजारी सगळेच गहू आलेले. कसं चालसन चला मग 25-30-50 एकरापर्यंत बहुतेक लाट आहे आमच्या एरियात. एरियाचं नका सांगू ना, तुमचा किती आहे सांगा ना भाऊ. याले पुरलं पाहिजे ना आम्हाला. आपला 2.5 आहे, 2.5 आहे, बाकीचं आहे ना सरपंचाचा आहे, लाईन पाटलाचा आहे. पूर्ण बिलकुल असं लाटत देतो मी तुम्हाला, विषय नाही. तर लाट आहे बरं, लाट आहे ठीक आहे. आता मी काय म्हणतो, लाट आहे ना ठीक आहे. मग उद्या तुमच्या इथं सकाळी 7 वाजता हार्वेस्टर घेऊन येतो मी. आता इच्छे मला 2-3 वावरं काढणं आहे आणि उद्या बिलकुल तुमच्या गावातनी. राग घ्यायची व्यवस्था होईल का एखाद्या वावरातनी, खोपडी पाणी गिनी. ते करून टाकून आपण. त्याचा काही विषय नाही, ते लावतो मी मेळ तुमचा. फक्त उद्या तुम्ही या लवकर. आज होते का पण पूर्ण, नाही तर मग कसं आज होतं तर आज द्या काढून. कसं आज असतं काही नाही ना, मला कसं जायचं आहे, गहू न्यायचं आहे मला, आज द्या ना करून. आज नाही होते, आज आता इच्छे माय कम्प्लीट करणं आहे. इच्छा झालं की उद्या तुमच्या वावरात मग दिवसभर काढतो मी. तुमच्या गावाला जेवढी बी कोणी असं त्याला सांगून द्या तुम्ही येऊन राहिला म्हणून. हे बा बळबू उद्या दिवस थांबू बापू. सकाळी येते मी त्यांना 7 वाजता येतात, पण लवकर सकाळी आम्ही हजर राहतो मग गोळाखाली. बिलकुल 7लेच ना हो, तुम्ही फाट्यापाशी येऊन उभे राहा. बिलकुल हजरच हवा मी. तुमच्याच गावचं उद्या रामपूरचं काय. ठीक आहे या मग. आता जास्त काही टाइमपास नाही. रस्ता चांगला आहे पण वावराचा. रस्ता विचारूच नका तुम्ही, रस्ता काय 5 काम आहे. फक्त या तुम्ही, काही वांधा नाही. मी सांगून ठेवतो बाकी कास्त करायला. ठीक आहे. काय एकर 2,000 म्हणता का मग. 2,000 रुपये एकर लागन. आणि खोटे वावर सांगायचं नाही म्हणलं. 2 असेल तर 2च सांगायचं, 2.5 असेल तर 2.5च सांगायचं. टेप महासंघ आहे म्हणलं. तेच म्हणलं. या आता तुम्ही. उद्या भेटू. चला आता उद्या पाहू काय होते हार्वेस्टरचं प्रकरण. आता ठीक आहे, उद्या काढू गहू. आज थोडा कमी व्हिडिओ बनवला गेला, त्याबद्दल सॉरी. कारण की कसं महत्त्वाचे काम आल्यामुळे वेळेच्या अभावी शक्य झाले नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उद्या भेटू. हार्वेस्टरची मजा या विषयासह उद्या 5 वाजता.